No, brother, said the camel. It's just that I'm in the habit of taking a dip in the river after a good meal. The same way, camel replied very smartly that no, brother, it's just that I'm in the habit of taking a dip. मला सुद्धा सवय आहे, साधा आहे हे खूप अशी डीप घेण्याची. आय ऑल्सो इमर्स माय सेल्फ, मी स्वतःहून काय करतो, बुडतो इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. चांगलं जेवण झालं, भरपेट जेवण झालं की मला सुद्धा तुझ्यासारखी सवय आहे, तुला ओरडण्याची सवय आहे तशी मला कसली सवय आहे. आय टेक अ डीप इन द रिव्हर. आय होप यू डोंट माइंड. मलाही वाटते की तू पण काय जास्त मनावर घेतलं नसशील मी जे काही केलंय ते, तुझी काय हरकत नसेल. आय होप सो. And you will understand that the naughty jackal at last learned his lesson. आता त्याचा त्यालाच धडा शिकायला मिळाला. He learned his lesson and then forever he never troubled the camel again. पुढे जाऊन कधीही त्यानं पुन्हा कॅमलला कधीही त्रास दिला नाही. Just very nice story as like टिट फॉर टॅट, त्याला जशाच तसं असं म्हणतो, असा हा कॅमल त्या जॅकल बरोबर वागला. दॅट्स व्हेरी नाईस स्टोरी. लेटर यू हॅव टू कम्प्लीट वॉट एव्हर गिवन द नेक्स्ट पेज. हिअर आर सम 5 पिक्चर्स अँड दॅट पिक्चर्स यू आर गोइंग टू अरेंज इन अ प्रॉपर ऑर्डर. what they said that put the following pictures in the proper sequence. What do you understand from the proper sequence means what? Proper sequence means योग्य क्रमानं. सिक्वेन्स मीन्स क्रम आणि प्रॉपर मीन्स योग्य क्रमानं ही लावायचे. आता गिवन सेंटेन्सेस आर नॉट इन अ proper sequence because this is not first one, this is not second or third one. So you yourself have to find it. तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे की याच्यातलं पहिलं कोणतं येईल, दुसरं कोणतं येईल, तिसरं कोणतं येईल, चौथं कोणतं येईल, पाचवं आणि सहावं. हे तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. म्हणजे हे पिक्चर पहिलं आहे, हे पिक्चर पहिलं आहे, हे आहे का, हे आहे, हे आहे, शेवटचं कोणतं आहे, मधलं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे. सो तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स बघा त्याचा स्टोरीनुसार. स्टोरी जशी घडत गेले त्या स्टोरीनुसार ते पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. नाव द नेक्स्ट पॉइंट फॉर अस इज सी copy. Here I am writing, I am showing you where it is. Question number 5, what you are going to copy an appropriate line or lines from the story for each of the picture above. आता वरती दिलेले जे पिक्चर्स आहेत हे सगळे पिक्चर आहेत, या पिक्चरशी रिलेटेड तुम्ही काय करणार आहात आता इथं पूर्ण आपल्याला प्रत्येक पिक्चरसाठी एक सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे स्टोरी मधला. थोडक्यात काय तर ही स्टोरी, हे पिक्चर आहे, पिक्चर डिस्क्राईब करायचं आहे. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, या पिक्चरमध्ये काय दिसतंय, या पिक्चरमध्ये काय दिसतंय, या पिक्चरमध्ये काय दिसतंय, तर तुम्हाला काय सांगता येईल ते बघा. तसंही फार अवघड नाही आहे ते, बिकॉज यू आर गोइंग टू कॉपी इट फ्रॉम गिवन टेक्स्ट. तर दिलेल्या टेक्स्टमधून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कॉपी करायचं आहे. यू विल डू इट. ओके. then new words I kept ready for you. The new words are there, I am going to show you. As I said earlier, I am giving you new words or phrases from same page number 20, tit for tat. So now here are words that all you are going to copy in your notebook. See, fields means what? An open space, त्याला मैदान वगैरे म्हणतो. Play a trick on means deceive, एखाद्याला फसवणे. Tempt means to attract to do something, someone, भुरळ पाडणे. Hesitate means slow to act, संकोच करणं, मराठीमध्ये काकू करणं असं म्हणतात. म्हणजे एखादं काम करताना आपल्याला आपल्या मनामध्ये काही भीती असते, ते करू का नको अशी जी आपली अवस्था असते त्याला आपण हेजिटेट असं म्हणतो. To raid means suddenly attack, अचानक केलेला हल्ला. Wake up means stop from sleeping. Sleep away means live quietly, शांतपणे निघून जाणे. Here is
टेक डीप मीन्स इमर्स. हॅबिट मीन्स समथिंग यू डू ऑफन, एक गोष्ट तुम्ही सवयीची असते. ट्रबल मीन्स मेक वरीड, एखाद्याला त्रास देणे. And after that, the important work you are going to do is solve these questions. So I'm reading it all questions. Where did a jackal and camel lived, or camel and jackal lived? कुठं राहिले ते, कुठं राहत होते? What was on the other side of river? रिव्हरच्या दुसऱ्या बाजूला काय होतं? Who was clever? ह्यामध्ये कोण क्लेवर होता, हुशार कोण होता? And who was happily munching away his food? स्वतःचं जे फूड होतं ते फूड खूप आनंदानं चगळत होता, असा कोण होता? Why did, see here the question number 5, why did the farmer and his helpers come running to the field? Which adjectives are used for jackal? jackal साठी कोणते adjectives यूज केलेले आहेत? Question number 7, who taught a lesson to whom? कोणी कोणाला लेसन शिकवला? And last one, find all action words means verbs and try to write their meanings in मराठी. आणि जास्तीत जास्त verbs तुम्ही तयार करा आणि त्याचे मराठीमध्ये मीनिंग तुम्हाला लिहिता येतात. तर बघा. ओके, दिस इज वॉट फॉर टुडे. हे सगळं आजच्यासाठी असेल, तर तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. ओके, बाय.